देवळाली कॅम्प परिसरातील जुने स्टेशन वाडी चौधरी मळा येथे मागील 8 दिवसांपूर्वी बिबट्या मादी व त्याची काही बछडे स्थानिक नागरिकांना आढळले होते। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला होता। तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी वन विभागाला तक्रार देऊन या परिसरामध्ये पिंजरे लावण्याची मागणी केली होती। नंतर वन विभागाकडून 8 दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी मयूर चौधरी हे शेतीमध्ये काम करत असताना नाल्याजवळ लावलेल्या पिंजऱ्यातून आवाज येताच चौधरी यांनी जाऊन बघितल्यानंतर एक बिबट्या जेरबंद झाल्याचा त्यांच्या निदर्शनास आलं। देवळाली कॅम्प स्टेशनवाडी चौधरी मळा परिसरामध्ये येणाऱ्या 8 दिवस म्हणजे गेल्या 8 दिवसापासून वन विभागाने पिंजरा लावण्यात आला होता। तर त्यात 8 दिवसानंतर वन विभागाला आज यश आलेलं इथं। तर इथे अनेक पिंजरे वन विभागाने लावले होते। तर आज एक पिंजऱ्यामध्ये जो बिबट्या आहे तो आज जेलबंद झालेला आहे। तर इथे अजूनही आणखी 2 ते 4 बिबटे जे फिरत आहेत। कालही दुपारच्या टायमिंगला एक बकरी इथून नेण्यात आलेली आहे, जे घरगुती बकरी आहे लोकांची, तर ती नेण्यात आलेली आहे। तर एक तर जो बिबट्या आहे तो जेलबंद झालेला आहे पिंजऱ्यामध्ये। तर आणखी आता पिंजऱ्यांची आम्ही मागणी करतोय। तर लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये लगेच वन विभागाने इथं परत पिंजरे लावण्यात यावे आणि 2 ते 4 जे वाघ बिबटे आहेत ते लवकरात लवकर जेलबंद करावे, हीच नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। तात्काळ ग्रामस्थांनी व वन विभागाला घटनेची माहिती देताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्यास ताब्यात घेतलाय। तरी देखील या परिसरामध्ये मागील अनेक बिबट्यांचे मुक्त संचार होत असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख रवी चौधरी यांनी वन विभागाला या परिसरामध्ये अजून पिंजरे लावण्याची मागणी केली आहे, जेणेकरून वडनेर भैरव या ठिकाणी झालेल्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी वन विभागाने तात्काळ गांभीर्य घेत या परिसरात जास्त प्रमाणे पिंजरे लावून बाकी पिंजऱ्यांना जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। 8 दिवसापूर्वी जे बछडे सापडले ते आमच्या इथे आणि त्यासोबत एक मादी पण होती। तर आज तो एक बिबट्या तो नर आहे की मादी आहे हे अजून काही कन्फर्म झालेलं नाहीये, पण त्यांनी जे लावलेल्या पिंजऱ्यात त्यांना आम्ही व्हिडिओ टाकले तेव्हा त्यांनी तो एक पिंजरा लावला। आज त्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झालेला आहे। पण ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढले होते त्यावेळेस 3 बछडे होते आणि मादी पण होती। आज ते एक जेरबंद झाले, पण बाकीचे पण अजून इथं आहे आणि इथं परिसर कसा वस्ती आहे इथे राहण्यासाठी आणि थोडासा जंगल एरिया पण आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर फॉरेस्ट विभागाने अजून इथं पिंजरे लावून बाकीच्यांची काळजी करावी, कारण जेणेकरून इथं जो राहण्याचा जो परिसर आहे जास्त प्रमाणात आहे। जशी वडनेर गावला घटना घडली तसे काही व्हायला नको याची फक्त फॉरेस्ट विभागाने दखल घ्यावी, बस आमची एवढीच विनंती आहे। नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।